नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी बातमी. 100% अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाचा भव्य एल्गार. महाराष्ट्र राज्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक वर्षापासून विविध टप्प्यावर अनुदान घेत असलेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांना 100% अनुदानाची प्रतीक्षा आहे. आपल्या हक्कांच्या पूर्ततेसाठी आणि शैक्षणिक हिताच्या निर्णयासाठी या संघटनेने शासनाकडे अधिकृतपणे पाठपुरावा सुरू केला असून येत्या काळात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षक समन्वय संघाने प्रामुख्याने 20, 40, 60 आणि 80% अनुदान घेत असलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना आता सरसकट 100% अनुदान मिळावे अशी प्रमुख मागणी केली आहे. 1 जून 2026 पासून या वाढीव टप्प्याची अंमलबजावणी करावी अशी विनंती संघटनेने केलेली आहे. ज्या शाळांनी त्रुटीची पूर्तता केली आहे त्यांनाही प्रचलित धोरणानुसार समान टप्पे देऊन अनुदानाचा लाभ मिळावा, जेणेकरून राज्यातील सर्व शाळांना एक समान शैक्षणिक वातावरण मिळेल असे संघटनेचे मत आहे. शासनाच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवण्यात येते. याच पार्श्वभूमीवर 2022-23 मधील पटसंख्येच्या अटीमुळे अपात्र झालेल्या शाळांना 2023-24 किंवा 24-25च्या संच मान्यतेनुसार पदग्राह्य धरून अनुदान देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अशा निर्णयामुळे शाळांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून शिक्षक आणि कर्मचारी अधिक उत्साहाने आपले अध्यापनाचे कार्य पूर्ण करू शकतील. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित व्हावे या उद्देशाने अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठोस पेन्शन योजना लागू करण्याची महत्त्वाची मागणीही संघटनेने केली आहे. यासोबतच त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळावा आणि शिक्षकांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा 58 वरून 60 करावी अशा मागण्यांद्वारे कर्मचाऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवन सुरक्षित करण्याचा संघटना प्रयत्न करत आहे. शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी सातत्याने शासनाच्या संपर्कात असून संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटतील अशी त्यांना खात्री आहे. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडतानाच संघटनेने 22 जून 2026 पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाचे नियोजन केले आहे. ही कृती शासनावर दबाव आणण्यासाठी नसून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या गांभीर्याकडे शासनाने लक्ष वेधून त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यास विनंती करण्यासाठी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शासनाची भूमिका नेहमी शैक्षणिक क्षेत्रात बळकट देण्यासाठी राहिली आहे. त्यामुळे या मागण्यावर आता लवकरच तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या न्याय्य हक्कांच्या मागण्या पूर्ण झाल्यास राज्यातील शिक्षण क्षेत्रात नवा उत्साह निर्माण होईल. सर्व घटकांशी चर्चा करून सामंजस्याने प्रश्न मार्गी लावल्यास त्याचा मोठा फायदा विद्यार्थी आणि शाळांना होईल अशी भावना संघटनेकडून व्यक्त होत आहे.